पुन्हा एकदा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी बनवणार आहे पावभाजी। तर म्हटलं ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर तर केलीच पाहिजे। तर मग चला पावभाजीला काय काय साहित्य लागते या बघ। तर इथे मी 3 टोमॅटो घेतलेले आहे, एक शिमला मिरची घेतले मोठ्या साईजची, त्याच्यानंतर हिरवे वाटाणे, फ्लावर, बटाटा आणि गाजर। तर हे सगळं कुकर मध्ये आता आपण लावून घेऊया। तर आपला जो कुकर गरम झालेला आहे त्याच्यामध्ये आता आपण तेल टाकूया। गॅस जरा मोठाच ठेवायचा, आपलं तेल तापते तोपर्यंत। तर आपलं तेल तापलेलं आहे, त्याच्यामध्ये जिरं टाकायचंय आणि आपलं जिरं आता गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये बटाटा, गाजर, फ्लावर, वाटाणा, शिमला मिरची आणि टोमॅटो, तर हे सगळं आता आपल्याला मिक्स करायचं आणि 2 मिनिटं आपल्याला हे चांगलं परतायचं आहे। तेलामध्ये चांगलं फ्राय व्हायला पाहिजे, त्याच्यामुळे 2 मिनिटं तरी त्याला तेलामध्ये फ्राय करायचं आपल्याला। तर आता हे फ्राय झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये मी पाणी टाकते। पाणी एवढंच टाकायचं, भाज्या बुडतील एवढं, जास्त पाणी नाही टाकायचंय, कारण भाज्यांना पण पाणी सुटतं, त्याच्यामुळे जास्त पाणी नाही टाकायचंय। भाज्या बुडतील एवढंच आपल्याला पाणी टाकायचंय। बघा मी किती पाणी टाकलंय, जास्त पाणी टाकायचं नाही, तरंगेल एवढं पाणी नाही टाकायचंय। भाज्या आपल्या सगळ्या बुडलेल्या आहे, ते एवढंच पाणी टाकायचंय। तर हे पाणी टाकलेलं आहे आणि आता मी झाकण लावून 4 शिट्ट्या आपण आता कुकरच्या करून घेऊया। आपला कुकर आता झालेला आहे, 4 शिट्ट्या केलेल्या आहे। तर बघूया आता आपली भाजी शिजली का, बघू शकता आता आपली भाजी शिजली। आता त्याला मॅशरने मॅश करूया। मॅशर नसेल तर ग्लासनी पण तुम्ही करू शकता, ग्लासनी पण होणार। बघा आता आपलं किती छान मॅश झालेले आहे, भाज्या सगळे आपले शिजलेले आहेत छान। पाणी पण आपलं बरोबर आहे भाज्यांमध्ये, तुम्हाला सांगितले तेवढंच पाणी वापरा, जास्त भाज्यांमध्ये पाणी टाकू नका। आणि बघा हे बघा भाज्या पूर्ण शिजल्यात आणि मॅश पण होत आहेत। तर आपलं हे मॅश झालेली आहे भाजी। तर दुसरीकडे कढई ठेवलेली आहे, आता आपण फोडणी देऊया। तर फोडणीसाठी काय काय लागते, कांदा घेतलेला आहे, लिंबू आहे, कोथिंबीर आहे, मीठ, तिखट, आलं लसूणची पेस्ट आणि पावभाजी मसाला आणि लाल तिखट कलरसाठी। तर इथे आपली कढई गरम झालेली आहे, तर आता त्याच्यामध्ये आपण तेल टाकूया। तर तेल टाकलेलं आहे, याच्यामध्ये गरजेनुसार तेल टाकलेलं आहे, जेवढी आपली भाजी असेल तेवढं। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बटर, गॅस बारीक करायचा कारण बटर टाकलेलं आहे। भरपूर असं बटर टाकलेलं आहे त्याच्यामध्ये।
आता त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे. 3 मीडियम साईजचे कांदे आहे. तर कांदा टाकलेला आहे याच्यामध्ये, तो चांगला फ्राय करायचा आपल्याला. कांदा आपला लालसर झालेला आहे. त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकायची. 2 चमचे टाकलेली आहे. चांगली मिक्स करायचे. चवीनुसार मीठ, तर आता त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकले. मिक्स करायची कोथिंबीर. त्यानंतर पावभाजी मसाला 2 चमचे, घरचा मसाला लाल तिखट, त्यानंतर एव्हरेजचा लाल मिरची पावडर, ही कलरसाठी आहे, ती टाकायची. चांगलं मिक्स करायचं आहे. गॅस बारीक करायचा आणि त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा लिंबू आहे, तो पिळायचा. लिंबूनी चव आंबट तिखट अशी येणार, त्याच्यामुळे अर्धा तरी लिंबू त्याच्यामध्ये पिळायचा. हे सगळं मिक्स करायचं आहे. आणि 2 मिनिटं झाकण ठेवून शिजून देऊ. तर बघा आपल्या मसाल्याला तरी सुटलेली आहे. तर ही भाजी आपण ह्यामध्ये सगळी टाकायची. आणि त्याच्यामध्ये हे सगळं मिक्स करायचं आहे. तर आपली भाजी सगळी मिक्स झालेली आहे. त्यामध्ये पाणी टाकायचं. थोडं जास्तच पाणी टाकायचं, नंतर ती घट्ट होते त्याच्यामुळे, आणि खाता पण आली पाहिजे, कारण जास्त घट्ट असेल तर ती खाता नाही येणार. आणि अजून 2-3 मिनिटं आपल्याला ती शिजवायची, त्याच्यामुळे एवढं पाणी ठीक आहे. तर आता त्याच्यावर झाकण ठेवून 5 मिनिटं शिजून देऊया. आपण बघूया आता आपली भाजी झाली का. छान कलर आलाय, पाणी वरती आहे, भाजी खाली राहते. छान अशी शिजलेली आहे. आता आपली भाजी झालेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया. मिक्स करूया चांगली.
थोड्या वेळाने अजून घट्ट होईल. हे बघा, एवढी तरी पातळ हवे कारण आपल्याला खाता येईल अशी. तर आपली भाजी आता रेडी झाली आहे. आता आपण दुसरीकडे पाव गरम करूया. तर आता आपण पाव गरम करूया. इथे मी पॅन ठेवला आहे. पॅनमध्ये बटर टाकलेला आहे. गॅस बारीक करायचा आहे. त्याच्यामध्ये पावभाजी टाकलेली आहे. थोडी कोथिंबीर आणि भाजून घ्यायचं. आपले पाव भाजून झालेले आहेत. ते आपण आता ताटामध्ये काढूया. बघा आता आपली पावभाजी किती छान झालेली आहे. त्याच्यावर थोडंसं असं बटर टाकायचं. बघा आता आपली पावभाजी तयार आहे. तर आपली पावभाजी रेडी आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट्स करून सांगा. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.